सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता पीक विमा फेब्रुवारी जमा. तर आज दुपारी 4 वाजल्यापासून 17,500 रुपये या गावांमध्ये, तालुक्यात आणि जिल्ह्यांमध्ये. तर आता 940 कोटी रुपये इथं आलेले आहे. तर आज एक मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की 17,500. जर तुम्हाला आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये कोणते गाव आहे, तालुके, जिल्हे आहे, पात्र यादी कशा पद्धतीने इथं पाहायचे आहे. राज्य सरकार, केंद्र सरकारकडून पीक विमा इथं निधी वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर यामध्ये 940 कोटी रुपये इथं वाटपास सुरुवात झालेली आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं काहींना 8,000 ते 17,500 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहेत. सर्वच जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने पैसे इथं येणार आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, परभणी, नांदेड, हिंगोली तर या जिल्ह्यांमध्ये वाटप जे काही सुरुवात झालेली आहे. तर आता असं नाही की या जिल्ह्यांमध्ये इथं येतील, टप्प्याटप्प्याने सर्वच जिल्ह्यात इथं येणार आहे. तर आता पेंडिंग जिल्हे आणि पात्र जिल्ह्यात कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर आता यामध्ये पैसे किती मिळत आहेत, तर यामध्ये कमी जर नुकसान असेल तर यामध्ये 4 ते 8,000पर्यंत, मध्यम जर असेल तर 10 ते 14,000, जास्त जर असेल तर 17,500 याप्रमाणे इथं येत आहे. तर आता यामध्ये गाव असेल, तालुके असेल, हे तुमच्या पिकावर अवलंबून राहते व तुमच्या जिल्ह्या या संदर्भात सुद्धा अपडेट येणार आहे. यामध्ये जे काही वाटप सुरू झालेले आहे, तर यामध्ये अकोल्यामध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे. यामध्ये 85 कोटी रुपये निधी इथं मंजूर झालेला आहे. अमरावतीमध्ये 120 कोटी रुपये मंजूर झालेला आहे, वाटपास देखील सुरुवात झालेली आहे. बुलढाण्यामध्ये 95 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 140 कोटी रुपये, वाशिममध्ये 60 कोटी रुपये, परभणीमध्ये 75 कोटी रुपये, नांदेडमध्ये 110 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 55 कोटी रुपये. तर याप्रमाणे जे काही वाटप आता या जिल्ह्यांमध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे. तर सर्व जिल्ह्यात एकाच वेळी येईल असं नाही, फक्त निधी तर मंजूर झालेला आहे. बीडमध्ये 130 कोटी रुपये, लातूरमध्ये 90 कोटी रुपये, उस्मानाबादमध्ये 70 कोटी रुपये, जालन्यामध्ये 80 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 105 कोटी रुपये, जळगावमध्ये 115 कोटी रुपये, धुळेमध्ये 65 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 50 कोटी रुपये, नाशिकमध्ये 125 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 150 कोटी रुपये, पुणेमध्ये 95 कोटी रुपये. तर याप्रमाणे जे काही लाभार्थ्यांना इथं येत आहे. पुणे झाल्याच्या नंतर आपल्या इथे सोलापूरमध्ये 135 कोटी रुपये, सातारामध्ये 88 कोटी रुपये, सांगलीमध्ये 92 कोटी रुपये, कोल्हापूरमध्ये 78 कोटी रुपये, पालघरमध्ये 45 कोटी रुपये. तर याप्रमाणे जे की या जिल्ह्यांमध्ये 24 जिल्हे आतापर्यंत आपण इथं बघितलेले आहे. यानंतर जे ते आपलं ठाणेमध्ये 52 कोटी रुपये, रायगडमध्ये 78 कोटी रुपये, रत्नागिरीमध्ये 40 कोटी रुपये, सिंधुदुर्गमध्ये 35 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 118 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 58 कोटी रुपये, भंडारामध्ये 62 कोटी रुपये, गोंदियामध्ये 57 कोटी रुपये, नागपूरमध्ये 100 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 68 कोटी रुपये. तर यानंतर चंद्रपूरमध्ये 118 कोटी रुपये. तर आता आपण सर्वच जिल्हे यामधून बघितलेले आहे. एकूण 35 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता जर पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये आले नसतील तर कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे इथं अडकलेले आहेत. तर सर्व पहिली गोष्ट म्हणजे आधार लिंक नसणे. तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT लिंक आहे की नाही, हे जर अयशस्वी असेल तर तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुम्हाला चेक करून घ्या. नसेल तर लिंक करून घ्या, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं येतील. यानंतर खाते बंद झालेले आहेत. तर बरेच 6 ते 12 महिने झाले, त्यामध्ये तुम्ही जर व्यवहार जर केलेला नसेल तर तुमचं बँकेचं पासबुक इनॲक्टिव्ह होते, म्हणजे ते बंद पडल्यावानीच होते. त्यामध्ये जर 500-600 रुपये जर टाकले तर पुन्हा खातं सुरू होते. अर्जात काही चूक असेल तेव्हा, तर नावामध्ये काही चूक आहे, बँकेच्या खात्यामध्ये काही चूक आहे, त्याचप्रमाणे IFSC कोड चुकीचा आहे, तर अशा वेळेस हे प्रॉब्लेम इथं येते. यानंतर ई-पीक पाहणी पूर्ण नाही. बरेच शेतकरी काय करतात, ई-पीक पाहणी करत नाही, त्यामुळे त्यांना पीक विमा हे त्यांना येत नाही. तर अनेक जिल्ह्यातील जे काही अनिवार्य आहे ई-पीक पाहणी करणे. ई-पीक पाहणी केले तरच तुम्हाला भरपाई असेल, पीक विमा असेल ते तुम्हाला इथे दिलं जाते. अन्यथा तुम्हाला यामधून तुमचं नाव वगळलं जाते. तर ई-पीक पाहणी केलेली नसेल तर तलाठ्याला भेटा,
जे काही ग्रामसेवकाला भेटा. ज्यांची कोणाची ई पीक पाहणी राहिली असेल तर तुम्ही तलाट्याला भेटून ई पीक पाहणी करून घ्या. यानंतर आता नुकसान पात्र ठरत नाही, तर आता शेतकऱ्यांना भरपाई तर मिळत नाही आहे. तर आता अशा शेतकरी बांधवांनी तक्रार करायची आहे. तर ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांनी 14447 तर हा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर आहे, यांच्याशी कॉल करून तुम्ही तक्रार करू शकता. तर आता असं नाही की एकाच टप्प्यांमध्ये पैसे इथे येतील. एकूण 3 टप्प्यांमध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसऱ्या टप्प्यांमध्ये पैसे इथं पाठवले जाते. बँक खाते रिजेक्ट, जे काही DBT स्टेटस रिजेक्ट दाखवत असेल, खाते मिसमॅच असेल, आधार मिसमॅच असेल तर DBT ॲक्टिव्ह करून घ्यायची आहे. बँकमध्ये जाऊन दुरुस्ती करून घ्या. तर आता CSC जिथून तुम्ही फॉर्म भरलेला आहे, अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्टमध्ये आहे, हे तुम्ही चेक करून घ्या. काय करायचं आहे? चेक करून घ्या की तुमचा अप्रूव्हल आहे, पेंडिंगमध्ये आहे की रिजेक्टमध्ये आहे. कोणाला पैसे कोणाला मिळतात? तर आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र आहे, नुकसान झालेलं आहे, ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, DBT खाते जोडलेले आहे, त्यांनी तक्रार केलेल्या होत्या. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशांनी आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला पीक विमा प्रतिनिधी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते, तिथं तुम्हाला नेऊन द्यायचं आहे. पैसे कुठून येतात? तर यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा आणि पीक विमा कंपनीकडून हा जो निधी आहे ते वितरित केला जाते. टप्पा मंजुरी झाल्याच्या नंतर यामध्ये 10 ते 15 दिवसाचा कालावधी पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. तर आता पैसे आले की नाही लगेच तुम्ही खात्यामध्ये तपासा.